नमस्कार. नंबर्स मॅजिक बाय डॉक्टर चैत्राच्या आजच्या या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. श्री गणेशाय नमः, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. वेलकम. सो आजच्या एपिसोडमध्ये आपण बोलणार आहोत मुलांक 7 म्हणजेच ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 या तारखेला झालेला आहे. तत्पूर्वी थँक यू सो मच. खूप खूप धन्यवाद माझ्या व्हिडिओजला लाईक केल्याबद्दल, ग्रुप्समध्ये शेअर केल्याबद्दल. तुमच्या कमेंट्स मिळालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे खूप बूस्टअप मिळालेला आहे. सो थँक यू सो मच. ज्यांचा मुलांक 7 आहे त्यांचा स्वामी ग्रह आहे केतू. सो केतू या ग्रहाचा वरचा पार्ट नाहीये. म्हणजे मी एक स्टोरी सांगितली होती जेव्हा आपण मुलांक 4चा व्हिडिओ कव्हर केला होता, की स्वरभानू या नावाच्या राक्षसाला जेव्हा विष्णुदेवाने चक्राच्या साहाय्याने मारलं तेव्हा त्याचे 2 भाग झाले, ज्यातच राहू आणि केतू हे प्लॅनेट्स तयार झाले. सो राहूचा जसा खालचा पार्ट नाहीये, केतूचा तसा वरचा पार्ट नाहीये. त्यामुळे केतूला शॅडो प्लॅनेट असंही म्हटलं जातं. असं असलं तरीही 7 मुलांक असणारे हुशार असतात, कॅल्क्युलेटिव्ह असतात, खूप गहन विचार करणारे असतात, कुठल्याही गोष्टीचं डीप अनालिसिस करतात आणि मगच ऍक्शन घेतात. आयुष्यामध्ये फार मित्र नसतात. म्हणजे 6 नंबर किंवा 5 नंबरवाले जाऊन सगळ्यांशी मैत्री करतील, सगळ्यांशी बडबड करतील. इव्हन 3 मुलांक असलेलेही खूप मित्रांचा गोतावळा वगैरे असेल. पण 7 मुलांक ज्यांचा असतो हे थोडेसे इंट्रोवर्ट असतात, फार कोणाशी बोलत नाहीत आणि पूर्ण आयुष्यामध्ये साधारण 2 किंवा मॅक्झिमम 3 एवढ्याच व्यक्ती असतात ज्यांच्याशी ते खूप क्लोज असतात आणि त्यांच्याशी ते सगळं शेअर करतात. 7 मुलांक हा रिसर्चचा मानला गेलेला आहे. विचार करणं, कुठल्याही गोष्टींचा काथ्याकूट करणं आणि त्याच्यावरती लॉजिकली जेव्हा आन्सर्स मिळतात, त्याच्यानंतरच मग ऍक्शन्स घेणं, ह्याच्यावरती हे लोक विश्वास ठेवतात. जोपर्यंत कुठल्याही गोष्टीचा पूर्ण अनालिसिस करून, त्याच्यावरती पूर्ण विचार करून, त्याची समाधानकारक उत्तरं मिळत नाही, तोपर्यंत हे लोक ऍक्शन्स घेत नाहीत. पण एकदा की त्यांना सगळ्या गोष्टी पटल्या, लॉजिकली त्यांचं समाधान झालं, त्यावेळेला ते ऍक्शन घेतात, लोकांशी फटाफट कनेक्ट होतात आणि पुढची पावलं उचलतात. 7 मुलांक हा जसा रिसर्चचा आहे, तसाच हा डीप अनालिसिसचा आहे, तसाच हा मुलांक जो आहे हा स्पिरिच्युअलिटीचा आहे, आध्यात्मिकतेचा आहे. 7 नंबर ज्यांचा स्ट्रॉंग आहे किंवा 7 नंबर ज्यांचा मुलांक आहे त्यांना अकल्ट सायन्स म्हणजे न्यूमॉलॉजी म्हणा, ऍस्ट्रॉलॉजी म्हणा किंवा पामिस्ट्री असू दे, ह्या सगळ्यामध्ये त्यांना इंटरेस्ट आपोआप डेव्हलप होतो आणि ते ती गोष्ट सिरियसली घेऊन त्याच्यामध्ये करिअरही करू शकतात. कारण इंट्युशन पॉवर स्ट्रॉंग असल्यामुळे ह्या गोष्टींचं आकलन त्यांना खूप छान होतं आणि ते या फील्डमध्ये खूप छान पुढे जाऊ शकतात. तसंच 7 नंबर हा विजासाठी पण खूप महत्वाचा मानला गेलेला आहे. म्हणजे एखाद्याला फॉरेनला सेटल व्हायचं असेल, परदेश गमन करायचं असेल आणि जर विजा वगैरेचा काहीतरी इश्यू होत असेल, प्रॉब्लेम होत असेल, तर आपण चेक करायला पाहिजे की 7 नंबर म्हणजे केतू स्ट्रॉंग आहे का नाही. जर त्याची आपण रेमेडी केली तर नक्कीच विजाचे इश्यू सॉल्व्ह होतात. 7 मुलांक ज्यांचा आहे त्यांना त्यांच्या कम्फर्ट झोनमध्ये राहायला खूप आवडतं. साधी विचारसरणी असते. पैशांचं किंवा कुठल्याही गोष्टींचं, मटेरियलिस्टिक गोष्टींचं शो शायनिंग करायला त्यांना आवडत नाही. पैसा भरपूर कमवतील, पण त्याचा शो ऑफ करणं त्यांना फारसं आवडत नाही. पॉलिटिक्समध्ये त्यांना अजिबात इंटरेस्ट नसतो. त्यांचं ते नेचरही नाहीये. त्यांना आयुष्यात जसं मी म्हटलं 2 ते 3 लोक क्लोज असतात. स्वतःचे विचार जे आहेत ते फिलॉसॉफिकल डिबेट्समध्ये ते खूप छान मांडतील. पण विचार मांडतील. असं नाहीये की त्यांच्या मनात जे चालू आहे ते इझिली जाऊन शेअर करतील. कधी-कधी त्या गोष्टी शेअर न केल्यामुळे किंवा मनात जे आहे ते ओपनली व्यवस्थित न बोलल्यामुळे काही मिसअंडरस्टँडिंग्स होऊ शकतात. 7 मुलांक हा जो आहे, हा जसा रिसर्चचा आहे असं मी सांगितलं, तसाच हा आध्यात्मिकतेचाही आहे. जेव्हा 7 मुलांक असणारे टेन्शनमध्ये असतात, स्ट्रेसमध्ये असतात, सगळ्यात छान गोष्ट त्यांच्यासाठी ही आहे की देवाशी कनेक्ट होणं. जर देवावरती तुमचा विश्वास नसेल, तर तुम्ही मेडिटेशन करू शकता. मेडिटेशनमुळे खूप छान तुमच्या मनाला शांतता मिळू शकते, स्ट्रेस रिलीव्ह होऊ शकतो ह्याच्यामुळे. थोडासा सिक्रेटिव्ह स्वभाव किंवा इंट्रोव्हर्ट स्वभाव ह्याच्यामुळे इतरांबरोबर मिक्सअप न होता त्यावेळेमध्ये पुस्तक वाचणं, एखादं लेखन करणं किंवा कविता करणं हे प्रेफर केलं जातं. स्वभाव थोडा जिद्दी असल्यामुळे समोरच्याचं म्हणणं तेवढं पटकन समजून न घेतल्यामुळे मिसअंडरस्टँडिंग होतातच.
एक्स्ट्रोवर्ट स्वभाव असणारे मुलांक 7 हे खूप कमी आहेत. पण तरीही जे आहेत त्यांनाही इतरांशी क्लोज व्हायला वेळ लागतोच. सो रिसर्च ओरिएंटेड वर्क तर करतातच 7 मुलांकवाले. शिवाय आध्यात्मिक असतात, शांत असतात. जिद्दी जरी असले तरीही मेडिटेशन ह्यामुळे किंवा आध्यात्मिकता ह्यामुळे डोकं खूप शांत असतं त्यांचं. आणि 7 नंबरचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल जे आपल्या भारतामध्ये सगळ्यांना परिचित आहेत असे महेंद्रसिंग धोनी, कॅप्टन कूल ज्यांना आपण म्हणतो. अतिशय शांत डोक्याने खेळत आलेले आहेत आजपर्यंत. स्ट्रॅटेजीज म्हणा किंवा टीम बिल्डिंग म्हणा हे खूप मस्त केलेलं आहे. आणि कुठलीही मॅच तुम्हाला म्हणजे जर तुम्ही क्रिकेट प्रेमी असाल तर तुम्हाला माहितीच असेल कुठल्याही मॅच मध्ये रिसर्च करून उतरणारे आणि त्याप्रमाणे प्लॅनिंग करणारे कॅप्टन कूल, महेंद्रसिंग धोनी 7 मुलांकाचे आहेत. शिवाय बाकी सेलिब्रिटीज मध्ये करण जोहर, कतरिना कैफ, सगळ्यांचा लाडका चार्ली चॅपलिन. सायंटिस्ट खूप सारे 7 मुलांक असणारे आहेत. सर आयझॅक न्यूटन, नंतर मॅडम क्युरी, हे सगळे 7 मुलांक असणारे आहेत. सो असं आहे 7 मुलांक. रिसर्च, आध्यात्मिकता, कमी बोलणं पण इफेक्टिव्ह बोलणं, ह्या सगळ्यांचा इफेक्ट म्हणजे केतू ग्रहाचा इफेक्ट 7 मुलांक असणाऱ्यांवरती आहे. सो हे झालं 7 मुलांकाबद्दल. पुढच्या वेळेला आपण बोलणार आहोत 8 मुलांकाबद्दल. तोपर्यंत श्री गणेशाय नमः, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. थँक्यू सो मच.